नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना गुप्त माहिती मिळाली होती की किनवट तालुक्यातील डोंगरगावजवळ एका शेतात जिवंत गांजाची झाडे लावली आहेत। या आधारावर पोलिसांनी जाळा रचला आणि सकाळी 4 वाजता शेतात छापा मारला। या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करताना 2 ते 3 ट्रॅक्टर गांजाचे झाडे जप्त केली आहे। नांदेड पोलिसांच्या टीम सोबत किनवट पोलिसांनी डोंगरगाव दिग्रस क्षेत्रात ही कारवाई केली आहे, जो एक आदिवासी बहुल भाग आहे। किनवट पोलिसांनी 6 शेतकऱ्यांविरुद्ध अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक केली आहे। किनवट पोलीस पुढील चौकशी करत आहेत। नांदेड जिल्ह्यातील पोलीस व उपनिरीक्षक शहाजी उमा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दिग्रस गावाच्या परिसरात गांजाची शेती करण्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जाळा रचून सकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या टीमसह दंगा नियंत्रक टीमच्या सुमारे 140 महिला पुरुषांच्या समवेत लोकल क्राईम ब्रांचचे निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्या शेतात छापा मारला, जिथे दिग्रस गावचे शेतकरी कपास आणि तुरीची शेती करत होते। यावेळी 2 ते 3 ट्रॅक्टर भर गांजाचे झाडे तयार करण्यासाठी शेकडो गांजाचे झाड तोडून जप्त करण्यात आली आहे। या कारवाईसाठी महसूल विभाग, वन विभागातील वनपालांसह सुमारे 100 कर्मचारी तैनात होते। नांदेड जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत मोहीम राबवित आहेत। किनवट तालुक्यातील दिग्रस परिसरात पहाडी भागात 6 शेतकऱ्यांनी गांजा शेती करण्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या नेतृत्वात 140 कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली। या ऑपरेशनसाठी 10 पोलीस अधिकाऱ्यांसह 140 कर्मचाऱ्यांनी छापेमारी केली आणि छापेमारीत 6 आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींपैकी निळकंठ शेळके वय वर्ष 40, विनोद हुरदुके वय वर्ष 40, संजय हुरदुके वय वर्ष 35, राजाराम बाबव धाणे वय वर्ष 52, कोंडीबा बाबव धाणे वय वर्ष 66 आणि ईश्वरदास हुरदुके वय वर्ष 50 यांचा समावेश आहे। सर्व आरोपी डोंगरगावचे आहेत आणि शेतातून 496.9 किलोचा गांजा जप्त करण्यात आला। या गांजाची किंमत सुमारे 24,94,900 रुपये आहे। या प्रकारात 6 आरोपींविरुद्ध किनवट पोलीस स्थानकात अंमली पदार्थ अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकारात किनवट पोलीस पुढील चौकशी करत आहेत। किनवट तहसील में जो गांजे की कार्रवाई की गई, सर क्या मामला ये पूरा सब? ये मामला ऐसा है कि माननीय हमारे डीआईजी साहब शाहजी उमप सर, माननीय एसपी अविनाश कुमार सर, इनको बातमी मिली कि किनवट शहर में कुछ डोंगराल भाग में कुछ शेतकरी अपने खेती में गांजे की लागवड की है और उस हिसाब से माननीय हमारे जो एडिशनल एसपी साहब धरने साहब, उन्होंने पूरा यहाँ छापा के लिए तैयारी करे। तैयारी में किनवट पुलिस स्टेशन के, एलसीबी के, आरसीपी, इस्लापुर पुलिस स्टेशन के ऐसे 5 अधिकारी और 42 कर्मचारी ने वहाँ पूरे सर्च किए। सर्च के दौरान 6 लोगों के खेत में, जो शेतकरी है उनके खेत में गांजे की लागवड की वाली मिले और फिर वो गांजा हमने पूरा जब्त करके टोटल 496.9 केजी क्विंटल ये गांजा मिला हुआ है। जो उला गांजा है वो जब्त करके 6 आरोपियों के ऊपर गुना दाखिल किया है और 6 आरोपी को ये गुने में अटक किया। सर क्या अंदाजा इसकी कीमत कितनी? अंदाजी कीमत इसकी ऑन मार्केट के अनुसार 24 लाख है। 24 लाख 82,000 कुछ तो भी समथिंग है। सवेरे कम से कम 12 घंटे लगे। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।